नमस्कार मंडळी, सगळ्या मावळ्यांना माझा शिवरूपी नमस्कार. आज 11 मार्च छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस. असह्य वेदना देऊन औरंगजेबाने आजच आपल्या छत्रपती महाराजांना याच तुळापूरच्या त्रिवेणी संगमावर मारले आणि याच तुळापूरच्या त्रिवेणी संगमावर महाराजांनी आपले प्राण सोडले. हो, काय वाटले असेल हो छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि ज्यांना त्यांनी पाहिले देखील नाही अशा त्यांच्या आई सईबाईंना तुळापूरमधील या त्रिवेणी संगमाच्या नद्यां जिथे त्यांचा 3 नद्यांचा संगम घडून येतो अशा 3 या नद्यांना भीमा, भामा आणि इंद्रायणी. मी सांगते ह्या सगळ्यांना काय वाटलं असेल. ह्या सगळ्यांच्या छाती अगदी गर्वाने भरून आला असेल हो. अभिमान वाटला असेल राजमाता जिजामातेला, ज्यांनी त्यांना लहानाचं मोठं केलं, त्यांच्यावर संस्कार केले, आई नसताना त्यांचा सांभाळ केला, आणि ज्यांचं दूध पिऊन मोठे झाले अशा त्या धाराऊ आईला सुद्धा शंभूराजांचा खूप अभिमान वाटला असेल. म्हणतात ना, कमवायला खूप कष्ट आणि मेहनत लागते हो, पण ते जतन करून त्याचा सांभाळ करायला जीवाचं रान करावं लागतं. छत्रपती संभाजी महाराज राजे झाले, पण स्वराज्य आणि आपलीच माणसे टिकून ठेवायला आपल्या महाराजांना रक्ताचं पाणी करावं लागलं आणि त्यांनी ते केलं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. खंत फक्त एकच आहे हो आजच्या या दिवशी. ती मनामधली माझी खंत मी आज तुमच्या सगळ्यांसमोर बोलून दाखवत आहे. ज्यांनी आपल्या महाराजांनी स्वराज्यासाठी आपल्या रक्ताचं शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या रक्ताचा थेंबसुद्धा स्वराज्यासाठी अर्पण केला. ते आपल्या राजाला लोकांपर्यंत यायला खूप वेळ लागला, खूप वेळ लागला. 2005 साली जेव्हा मी आळंदीला पुण्याला जेव्हा माझ्या DEDच्या लिस्टसाठी यायची, तेव्हा आम्ही बस स्टॉपला विचारलं होतं की तुळापूरला जाण्यासाठी सिटी बस आहे का किंवा कुठे आहे, तर कुणालाही हे ठिकाण माहिती नव्हतं. पण आज छावा ह्या चित्रपटाच्या माध्यमातून महाराजांची सगळ्यांना ओळख झाली आणि हीच एक मोठी खंत आहे की महाराजांना ओळखण्यासाठी आणि महाराजांचं कर्तृत्व जगासमोर आणण्यासाठी चित्रपट आणावा लागला हो. पण गर्व आहे बरं का. आज आपल्या राजाने आपल्या स्वराज्यासाठी काय केले हे अगदी लहान लेकरांना सुद्धा त्या चित्रपटातून माहीत झाले आणि अश्रूच्या रूपाने का होईना आपण सगळेजण बघत आहोत की लहानगे मोठे सुद्धा आपल्या भावना व्यक्त करत आहेत. एवढं